गावातल्या एका शांत झोपडपट्टीत सीमा नावाची स्त्री तिच्या 2 मुलांसह राहत होती. सीमा नेहमीच तिच्या मुलांच्या भविष्यासाठी खूप मेहनत करायची. सकाळी लवकर उठून घरातील कामे, नंतर मार्केटमध्ये जॉब आणि मुलांच्या अभ्यासाची काळजी. तिचं आयुष्य एका सततच्या धावपळीत जात असे. तिच्या गावात काही लोकांना आईची किंमत माहीत नव्हती. ते त्यांच्या कामात इतके गुंतलेले होते की घरातील आईच्या कष्टांकडे दुर्लक्ष करायचे. सीमा अनेकदा तिच्या मुलांना सांगायची, "बाळा, आई फक्त तुमच्यासाठीच नाही, तर आपल्या घरासाठीही खूप मेहनत करते. आईला सतत आदर देणं आवश्यक आहे." पण मुलांना शाळेतून परत आल्यावर मित्रांशी झालेल्या गप्पांमध्ये ते आईच्या मेहनतीची कदर विसरायचे. एक दिवस गावात एक नवा शिक्षक आला, श्री कुलकर्णी. त्यांनी मुलांना जीवन शिक्षणाची गप्पा घ्यायला सुरुवात केली. त्यांनी मुलांना विचारले, "तुमच्या घरातल्या कोणाची खरी कदर तुम्ही करता?" मुलं काहीच बोलली नाहीत. त्यावेळी श्री कुलकर्णी म्हणाले, "आई आपल्या जीवनातल्या प्रत्येक संघर्षामागे असते. तिचा आदर करणं आपले कर्तव्य आहे." ही गोष्ट मुलांच्या मनात खोलवर रुजली. घरात परतल्यावर त्यांनी पहिल्यांदा आईच्या हाताचं काम पाहून तिला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वयंपाकात हात घातला, घरातल्या छोट्या कामात मदत केली आणि आईच्या चेहऱ्यावर हास्य आणले. काही दिवसांनी गावात एक समाजसेवी कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात आईसाठी आदर व्यक्त करण्याचा उपक्रम होता. सीमा सुरुवातीला लाजून गेली, पण तिच्या मुलांनी तिचा हात धरून मंचावर उभं केलं. लोकांनी तिच्या कष्टाचं कौतुक केलं. त्या दिवशी सीमा समजली की तिच्या मेहनतीला मान्यता मिळाल्याने तिच्या जीवनातला त्रास काहीसा हलका झाला. या घटनेनंतर गावात आईचा आदर वाढला. मुलांनी शाळेत आणि घरी आईसाठी सन्मानाची भावना पसरवली आणि सीमा आनंदाने म्हणाली, "आई असो किंवा आजी, आपण ज्या प्रत्येक आईची सेवा करतो, तिच्या कष्टाची कदर करणे आपलं कर्तव्य आहे." धन्यवाद.